चला 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 गोष्ट ऐकायला चला 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 गोष्ट ऐकायला चला। एकदा काय झाले, एक होते जंगल। काय होते? जंगल। जंगलात होते खूप प्राणी। हे पहा, जिराफ होता। जिराफ होता। हत्ती दादा होते। बाप रे, मांजरही होते। गाढवही होते। बाप रे, वाघही होते। चित्ताही होता। अस्वलही होते। वाघही होते। आणि हा कोल्हाही होता। माकडेही होती। हुप हुप हुप। अरे बापरे, टुनटुन उड्या मारणारे, टुन उड्या मारणारे ससेही होते। खारुताई होती। पांड्याही होते। अस्वल होते। या सगळ्यांमध्ये एक हुशार कोल्हा होता। एक लबाड कोल्हा पण होता। एकदा काय झाले, लबाड कोल्हा भूक लागले करत करत आपल्या शहराकडे धावत 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 गेला। आणि काय झाले, तिथे एक त्याला माणूस भेटला। आणि तिथल्या माणसाने त्याला छट 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 हट हट करून 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 मारले आणि पळवून लावले। पळता 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 कोल्हा गेला आणि एका टपात पडला। तुप! अरे चा, हे काय झाले? कोल्होबाचा तर रंगच बदलला। कोल्होबा पूर्ण निळा दिसू लागला। कोल्होबा कसा दिसू लागला? निळा दिसू लागला। मग कोल्होबा चालत चालत पुन्हा पुन्हा जंगलाकडे आला आणि काय झाले पहा, तिकडून आली खारुताई। पळाली खारुताई, पळाली घाबरून। कोल्हे दादाला फार आनंद झाला। हा 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 हा, मला घाबरले सगळे। आता कोण आहे बघूया। ससोबाले टुनुक 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 उड्या मारत। हे काय झाले, त्यांचे केस बघा कसे उडतायत। अरे बापरे, त्यांचे कान बघा टुनुक 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 उडतायत। अरे बापरे, ससोबा छान छान। अरे चा, हे काय निळं कोण हे? हो, कोणतरी नवीन घालेलं राक्षस दिसतोय। पळा 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 पळा, आपल्याला खाईल। आणि नंतर कोण आले, एक आले गाढव। त्याने केले धाडस। कोण आहे ते? तेही पळाले। आता आले आमचे हत्ती दादा। हत्ती दादा आले। हत्ती दादा आले। हत्ती दादांचा आवाजच विसरला बाबा माझा तर आता। हत्ती दादा आले आणि काय, हत्ती दादांनी पाहिलं, बापरे, हा कोण राक्षस? चला पळा 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 पळा।
नंतर आले जिराफ दादा, मान उंच डोलावत. कोण आहे तो? बापरे, हा कोणता निळा राक्षस? अरे बापरे, हा जिराफ दादाही पळाले. मग आले आपल्या जंगलाचे राजे, जंगलाचा राजा सिंह. सिंह दादा पुढे आले. चित्ता दादा बरं मागे बसा. हा, मी बघतो, थांबा. चित्ता दादा तुम्ही थांबा, असं म्हणत सिंहदादा पुढे गेले. सिंहदादा पुढे जाऊन काय म्हणाले? कोण आहेस तू? लगेच निळ्या कोल्हेबाने करून त्याच्याकडे हे करताच सिंहदादा पण पळाले. मग चित्ता दादा हसत बसते. त्याच्यानंतर आले वाघोबा दादा. वाघोबा दादा धाडस करून पुढे आले. कोण आहे रे ते? बापरे, चला चला, हे कोणतरी राक्षस आहे बाबा, आपल्याला खाईल. जंगलात राक्षस आलेत. मग सगळे प्राणी एकत्र जमले. या या, लवकर 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 लवकर. मग सगळ्यांनी आपली एक सभा मांडली. काय रे, कोण असेल तो? कोण असेल तो? कोण असेल तो? आणि तेवढ्यात तो कोल्होबा आला. कोल्होबा तिथे आला, निळा कोल्होबा आला आणि म्हणाला. लगेच सगळी बाजूला बाजू झाली. अरे बापरे बापरे बापरे, अरे 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 अरे, थांबा थांबा थांबा, घाबरू नका, घाबरू नका. मी आहे या जंगलात नवीन राजा. मला देवाने पाठवलंय तुमच्यासाठी. मला आता खूप भूक लागली आहे. चला पटकन, मला सगळ्यांनी काहीतरी खायला आणून द्या. मी तुमचा राजा आहे. सगळी गेलीत खायला आणायला. टुणुक टुणुक उड्या मारत ससोबा गेले, खारुताई गेली, सगळे गेले. आणि तेवढ्यात काय झालं, सगळ्यांनी एक एक वस्तू आणून खायला दिली. एक एक खायला काय 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 आणून दिले. अरे बापरे, हा हा हा, छान 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 छान, हा 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 हा. आता कोल्होबा खाल्ले सगळं आणि सगळ्यांना सांगितले, जावा आता तुम्ही, मी झोपणार आहे. कोल्ह्याने सांगितलं, जावा आता तुम्ही, मी झोपणार आहे. असं म्हणत कोल्हा आपल्या जागेवर झोपला. तेवढ्यात काय झाले, आमचे जंगलातले हुशार कोल्होबा असेच जंगलात फिरत फिरत होते. आणि तेवढ्यात त्यांना काय जाणवले काय माहिती. त्यांनी ठरवलं, जरा असं मन सोक्त ओरडून तरी घेऊ. आणि ते जोर जोरात वर तोंड करून ओरडू लागले. आणि याची आरोळी ऐकून, अरे बापरे, कोल्ह्याची ओरडणी ऐकून या कोल्ह्यालाही काय राहावे ना, त्यालाही ओरडू वाटले. आणि काय बघता, त्याचं भानच राहिलं नाही. तोही ओरडू लागला. हा आवाज ऐकत ऐकत सगळे हळू 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 प्राणी त्याच्यापाशी जमू लागले. हा तर कोल्हा, याला मारा मारा मारा, आम्हाला घाबरवतो, मारा 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 मारा. झाली या लबाड कोल्ह्याची फजिती आणि जिंकला तो हुशार कोल्हा.